मर्चंट नेव्हीमध्ये मराठी मुलांचा टक्का वाढावा यासाठी शाहू स्मारक भवनात मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आलं। जगभरामध्ये मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी आहेत, मात्र यामध्ये मराठी मुलांची टक्केवारी कमी दिसून येते। त्यांच्यामध्ये मर्चंट नेव्हीविषयी आवड निर्माण व्हावी, त्याची संपूर्ण माहिती त्यांना मिळावी आणि या क्षेत्रात मराठी मुलांचा टक्का वाढावा यासाठी जपानमधील के लाईन शिपिंग कंपनीमध्ये इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर असणारे कोल्हापूरचे सुपुत्र बाळासाहेब पाटोळे यांनी मार्गदर्शन केलं। गेली 28 वर्ष ते या पदावर कार्यरत आहेत। 10वी किंवा 12वी सायन्स झालेले विद्यार्थी किंवा डिप्लोमा डिग्रीधारक उमेदवार यांना जहाजातील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत। या नोकरीतील संभाव्य फायदे, तोटे आणि जोखीम याविषयी बाळासाहेब पाटोळे संपूर्ण माहिती दिली। मर्चंट नेव्हीमध्ये नेव्हिगेशन ऑफिसर आणि मरीन इंजिनियर असे 2 विभाग आहेत। नेव्हिगेशन ऑफिसर हे जहाज चालवण्याचं काम करतात, तर मरीन इंजिनियर हे जहाजाचं इंजिन मेंटेन ठेवण्याचं काम करतात। या दोन्ही विभागांमध्ये प्रत्येकी 5 पदं असतात। यांना 24,000 पासून ते 5 लाखांपर्यंत पगार मिळतो। नेव्हिगेशन ऑफिसर आणि मरीन इंजिनियर म्हणून भरती होण्यासाठी BSc नॉटिकल सायन्स आणि BTech मरीन इंजिनिअरिंग असे 2 कोर्स आहेत। या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी 12वी नंतर IMU ही सेट परीक्षा द्यावी लागते। यातील रँकनुसार कॉलेज विद्यार्थ्यांना मिळतं, तर 10वी नंतर नेव्हिगेशन ऑफिसर यासह मरीन इंजिनियर यांना मदतीसाठी क्रू मेंबरची आवश्यकता असते। यांना 25,000 ते 1,20,000 पर्यंत पगार असतो। 10वी नंतर GP ट्रेनिंग कोर्स असतो, त्याला कोणत्याही प्रकारची CET द्यावी लागत नाही। 10वीच्या गुणांवर प्रवेश मिळून जातो। त्यामुळे 10वी 12वी नंतरची ही खूप चांगली संधी आहे, याचा लाभ घ्या आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा, असं आवाहन बाळासाहेब पाटोळे यांनी केलं। अशा प्रकारचं मार्गदर्शन दरवर्षी आयोजित केलं जाईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं। यावेळी DM पाटील, प्रसाद जमदग्नी, गांधीनगर ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप पाटोळे यांच्यासह विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते।